नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिसमध्ये मित्रांनो. आता जर न्यूज चॅनलची आणि ह्या सगळ्या यूट्यूबरची बुलशीट ऐकून तुमचं झालं असेल, बजेटचं सगळं भाषण ऐकून झालं असेल, तर आता इकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. ओके. तर मित्रांनो, आता बजेट झाल्यानंतरून सगळी दुनिया येईल सांगायला तुम्हाला की असं झालं, हे निगेटिव्ह झालं, ते निगेटिव्ह झालं वगैरे वगैरे. तर हे आपल्याला आधीच माहीत होतं का? तर 200% येस, आपल्याला हे आधीच माहीत होतं. आणि एवढ्या कॉन्फिडेंटली 2 दिवस आधी मी हा डेटा टाकून तुम्हाला आधीच वॉर्न केलं होतं की डेटा निगेटिव्ह आहे, कुणालाही लॉंग जायचं नाहीये. ओके. आणि जर तुम्ही फक्त लॉंग नसेल गेले तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल किंवा ॲटलिस्ट तुम्ही लॉस नसेल कराल, एवढी मला खात्री आहे. तर माझे सगळे सबस्क्रायबर, सगळे फॉलोअर्सला खूप खूप धन्यवाद की तुम्ही लॉंग गेले नाही अजिबात. आणि ॲटलिस्ट शॉर्ट नसेल गेले तरी कमीत कमी लॉंग न जाता तुम्ही त्या लॉसपासून वाचले असाल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला हे वाटते किती मूर्ख आहेत रिटेलर आणि किती मूर्ख बनवणार आहेत मोठी लोक, हे अजून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, हा व्हिडिओ मी शूट केला होता 30 तारखेच्या एंडला आणि 31 गेली. 1च्या सकाळपासून मार्केट वरच्या लेवलपासून एकदम एकदम खालच्या लेवलला येण्याचा प्रयत्न झाला. काही लोकांना वाटलं मार्केट वर जाईल, त्यांनी कॉल्स घेतले. काही वेळा लोकांना वाटलं पुढे जाईल, त्यांनी पुढ्स घेतले. पण ओव्हरऑल जी डायरेक्शन होती कम्प्लीट निगेटिव्ह होती. मी तुम्हाला कम्प्लिटली वॉर्न केलं होतं. बजेटची व्हॉलॅटिलिटी होती, क्वांटिटी कमी ठेवायला सांगितल्या होत्या, डायरेक्शन निगेटिव्ह होती आपली. ठीक आहे. तर मित्रांनो, 8 लाख हा घेऊन जाणारा कोण आहे? तुमच्या माझ्यासारखा आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावातला, वाडीतला, वस्तीतला, ज्याला काहीही नॉलेज नाही आहे. आणि असा व्यक्ती हर्षद मेहता बनायला चाललाय. 20-50 हजार रुपये घेऊन 2-2, 4-4 लॉट बाय करायला चाललाय कॉल. ओके. काही नॉलेज नाही, काही घेणं देणं नाही, कसलं ओआय माहीत नाही, कसलं डेटा माहीत नाही, काय नाही काय नाही. फक्त आणि फक्त हे 20,000 टाकले की त्याचे डबल होतील अशा हिशोबाने आलेला हा कार्यकर्ता आहे. आणि ह्याला टाकले 8 लाखाला पॉझिटिव्ह साईडला आणि स्वतःनी घेतलेत निगेटिव्ह पोझिशन्स मोठ्या प्लेयरने, प्रॉप डेस्कने आणि FISने. ठीक आहे. तर मित्रांनो, मी कम्प्लीट वॉर्न केलं होतं. आणि एवढं सगळं असताना, एवढा सगळा लॉस होत असताना, आता इक्विटीचा पोर्टफोलिओ डाऊन झाले, त्यात लॉस झाला. डोंट वरी, तिकडं तर तो कव्हर होईल इन फ्युचर. आज जर चांगले स्टॉक होल्ड केले असतील तर तिथेही काही मूर्खपणा करून रिटेलरला तिथे पण टाकला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. तर त्या गोष्टी विषय वेगळा. इक्विटीमध्ये झालेला लॉस तर तो नॉशनल लॉस आहे लॉंग टर्मचा. पण हे 20-50 हजार रुपये जे कॉल आणि पुटसाठी घेऊन आले होते ते झिरो केलेत किंवा त्याच्यात लॉस आलाय, तो कुठून कव्हर होणार आहे? इम्पॉसिबल, तो कव्हर नाही होणार. ठीक आहे. तरी सुधारणा नसेल होत तर तुम्हाला आजचा डेटा दाखवतो. एवढं सगळं मार्केट निगेटिव्ह झाल्यानंतरून रिटेलरला पुन्हा एकदा गंडवण्यात मोठे प्लेयर सक्सेस झालेले आहेत. बघा इथे किती पोझिशन्स आहेत? 12 लाखाच्या पॉझिटिव्ह घेऊन गेलाय. ओके. एक्सपायरी जवळ आली, एकदम जवळ आलेली आहे. प्रीमियम हाय आहेत. एक दिवस पास झाला, 30-40 पॉईंट तर असे जागेवर ड्रॉप मेल्ट होतील. काय करणार आहे रिटेलर? काय शॉर्ट करून गेला हा? इम्पॉसिबल. हा घेऊन गेलाय कॉल लॉंग. ओके. इथे बघा, FIs 9 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन घेऊन गेलाय आणि इकडे प्रॉप डेस्क ऑलमोस्ट 4 लाखाच्या पोझिशन घेऊन आलाय. काहीतरी मोठा धोका आहे पुढे मित्रांनो, लक्षात घ्या. जी पण अपसाईड येईल ती कम्प्लीट सेलसाठी आहे. कुठलाही विचार नाही करायचा, क्वांटिटी छोट्या ठेवायच्या, प्रीमियम हेवी आहेत. ओके. अशा हिशोबाने आहे. तर अजूनही नसेल सुधारणा होत तर मित्रांनो, तुमचा वाली तुम्हीच असू शकता. शिका पहिल्यांदा काय आहे डेटा, कशा पद्धतीने आहे. आणि हे सगळं जे न्यूज आणि आयन आहे, हे न्यूज ह्यांच्यापासून लांब राहा. हे सगळे बुलशीट आहे. सपोर्ट रेजिस्टन्स तुटला 25,000चा, बराच वेळ होल्ड करत होता ना, झाला ना ब्रेक. कुठे कामाला आला तुमचा सपोर्ट रेजिस्टन्स आणि इंडिकेटर? तुमचा सपोर्ट तुटत होता त्यावेळी इंडिकेटर नांगी टाकत होता. ओके. आणि हा रात्रंदिवस असाच वर खाली करत राहील. तुम्ही बाय सेल करत राहा. हे इन्फॉर्म लोक आहेत, यांना ऑलरेडी हिंट होती.
2 दिवस आधीपासून त्यांनी पोझिशन्स निगेटिव्ह घेऊन चालल्यात. 2 दिवस नाही, कंप्लीट मागच्या काही दिवसांपासून डेटा निगेटिव्ह आहे आणि रिटेलर कंटिन्यू बाय करतोय. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? कंटिन्यू डेटा निगेटिव्ह आहे आणि डायरेक्शन कंप्लीट खाली आलेलं आहे. ते आपल्याला आधीच माहीत होतं. हो, 200% आधीच माहीत होतं. 2600ला आपण ऑन केलं होतं. 2600 पासून कंप्लीट डेटा निगेटिव्ह आहे. तर ह्याच्यापेक्षा बेटर ॲनालिसिस काय असू शकतं? कमेंट करून सांगा मला. जे लॉसपासून वाचले त्यांनी सांगायचंय. माझे व्हिडिओ ज्यांनी बघितले, जुन्या व्हिडिओ नसेल बघितला कोणी, त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आणि मला कमेंट करून सांगायचंय विकास काहीतरी फायदा झाला. ठीक आहे, तर कमेंटमध्ये लिहा डेटा. तर आपल्याला डेटाची पॉवर त्या ठिकाणी कळेल. तर अशा हिशोबाने आहे आजचा मित्रांनो. SGX निफ्टी काय ट्रेड करतो, न्यूजमध्ये काय आले, ट्रम्पची डील काय आहे, या सगळ्या बुलशीटमध्ये पडू नका. हे सगळे बुलशीट व्हिडिओ बघून झाले असतील तर डेटावर काम करायला सुरुवात करा आणि डेटा ड्रिव्हन व्हा. तरच पुढची जर्नी काहीतरी चांगली होऊ शकते. ठीक आहे, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये, फार वेळ घेत नाही. व्हिडिओ पाहायला शेअर करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू.